नमस्कार, केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आपण क्लासमध्ये पेपर कटिंग जे केलेलं होतं आपण मागील व्हिडिओमध्ये आपण साधा कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग केलेलं होतं, तर तेच आपण आज इथे ब्लाउज पीसवरती पेपर ठेवून ब्लाउज पीस कट करणार आहोत। तर मी हे पेपर आपला कट करून झालेला होता सर्व। मी इथे हा ब्लाउज पीस घेतलेला आहे, तर याला आपण अगोदर एक डबल फोल्ड करून घडी टाकून घेऊ। तर घडी टाकत असताना बघा, ही जी बाजू असते ब्लाउज पीसाची पॅक साइड असते आपली ही, आणि ही असते खुली साइड। या साइडने दोरे निघतात, तर ही साइड आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायची असते। अशी डबल घडी करून घ्यायची नेहमी। ही जी बंद बाजू आहे या बाजूने आली पाहिजे ही, म्हणजे हे असं जे पॅक साइड आहे दोरे न निघणारी साइड, तर अशी घडी ही टाकून घ्यायची आहे। ही पॅक साइड आपली अशी दोन साइडने आली पाहिजे आणि असं हे डबल करून घडी टाकायची आहे। आता घडी इथे व्यवस्थित करून घेतल्यानंतर आपल्याला इथे सर्वात अगोदर काय करायचे, बॅक साइड ठेवून कट करायचे आहे। आता ही बॅक साइड अशा प्रकारे ठेवायची आहे।
आता इथे आपल्या ह्या गोटपट्ट्या सर्व कट करून झालेल्या आहेत आणि हा आपला सर्व ब्लाऊज. तर आता आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारे पेपर कटिंग ब्लाऊज पीसवरती ठेवून ब्लाऊज कट करायचा असतो. तर आपल्याला आता हा ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कसा शिवायचा हे बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आपला इथेच थांबूया. थँक्यू.